गाव बदलताय, आम्ही सांगतो. AN न्यूज मराठी, शोध सत्याचा. दिंडोरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची संघटनात्मक आढावा बैठक संपन्न. नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष दिलीप खैरे यांचे जंगी स्वागत. प्रत्येक पात्र नागरिकांचे नाव मतदार यादीत समाविष्ट करावे. कुणीही मतदार वंचित राहू नये यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बूथ स्तरावर जाऊन जनजागृती करावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केले. दिंडोरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची संघटनात्मक आढावा बैठक संपन्न झाली. त्याप्रसंगी झिरवाळ बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष दिलीप खैरे यांनी संघटनेतील मरगळ झटकून नव्या जोमाने कामाला सुरुवात करून संघटना मजबूत करण्याचे आवाहन केले. यावेळी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष गणपतराव पाटील, बगूरच्या नगराध्यक्षा प्रेरणा बलकावडे, आदिवासी विकास महामंडळाचे संचालक गोकुळ झिरवाळ आदींची भाषणे झाली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. एक मत आणायचा प्रयत्न करतात आणि ते एक मताची किंमत सगळ्यात मोठी मोठी असते ती ग्रामपंचायत. आपल्या इथं योगायोगानं बऱ्याच ग्रामपंचायतीच्या निवडणुका आता समोर येतात आणि बाकीच्या सगळ्याच निवडणुकामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती सगळ्याच निवडणुका त्या ठिकाणी आता होऊ लागतात. कदाचित ऑक्टोबरमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीचा निवडणुका होती. त्या सगळ्या नव्या यादीचा उपक्रम राबवायचा सेंट्रल गव्हर्नमेंटला निवडणूक आयोगाने काहीतरी ठरवलं आहे. त्याच्यात आपण नवरे साहेबांनी माहिती दिली की काही पाडून आणि BA यांनीच काम करावं असं नाही, तर BA राहतीलच बाकीच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा ते सहभाग व्हावा, जेणेकरून आपल्याला शेवटच्या दिवसाला त्या ठिकाणी आपल्याला अडचण होणार नाही. त्या दृष्टीने आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न करावा अशी मी याप्रसंगी आपल्याला विनंती करतो. बोलण्यासारखं खूप आहे. कोकणी मुली केल्यासाठी बोलल्यावर मला बोलायचा प्रश्न पडला. त्यासाठीही मी तुमचं माझा जो सत्कार केला त्यासाठी मी आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो. पुढे जे काय काम म्हणाले मी गेल्या 2-4 दिवसापासून मला बाळासाहेब बोलले की तुम्ही शेवटच्या बेंचचे खुर्चीवरचे विद्यार्थी आहेत. बाळासाहेब मी तुम्हाला नक्की सांगतो, मी शेवटच्या खुर्चीवरचा 35 वर्षापासूनचा विद्यार्थी आहे. त्यामुळं पुढे बसलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या काय भावना असतात त्या मला 100% कळतात. त्यामुळं राजा भाऊनी जे काय आता सांगितलं की इथं प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे, तसं मी तुम्हाला राजा भाऊ गॅरंटीने सांगतो की इथे असलेल्या प्रत्येक ज्या ज्या गोष्टी मला सुचवल्या आहेत, ज्या सांगितल्या आहेत, त्या सगळ्या गोष्टींमध्ये प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय मिळेल आणि तो आपण तुम्ही काय असेल जे वरिष्ठ सगळ्यांकडून आपण कार्यकर्त्यांसाठी भांडून न्याय देऊन देऊ. जेवढं तुम्हाला मी पाहिजे देतो. मला थोडं भाषणाचं जास्त जरा येत नाही, परंतु पुढच्या 15 महिन्याभरामध्ये माझी कामाची काय पद्धत केली. मी युवा काँग्रेस अध्यक्ष असताना मी 10 वर्ष मी वेगळ्या पद्धतीचं काम पुणे नाशिक जिल्ह्यामध्ये उभं केलं होतं. त्यानंतर गेली 5-6 वर्ष झाले मी एवढ्यामध्ये काम करतो जिल्हा साहेबांचं. आणि किती माझी एक पद्धत आहे, तुम्ही जिल्हा साहेबांना विनंती करणार आहे आता की आम्ही जिल्हा साहेबांशी पण बोलतो, तिथून नवशीची बोलतो, तिथून कामाशी पण बोलतो की मंगळवारी दुपारी 2-3 तास सगळ्या आपल्याला काम करतो. तसं आम्ही सोमवारी राष्ट्रवादी भवन नाशिक येथे अंधळे पदाधिकारी ते थांबू. आणि माझी विनंती आहे की त्याच्यानंतर अनेक जण सांगतात जे राजकारणाशी काही संबंध नसताना आपल्याशी बोलत असतात तर तुम्ही सतरंगात उचलत राहाल. पण मी आता राजभाऊ तालुका अध्यक्ष उद्या जर शब्द आला नाही ठरवलं त्यांना जिल्ह्यावर प्रदेशवर घेतलं तर आपल्याला राजभाऊची जागा खाली होणारच आहे. त्याच्यामुळे सतरंगा उचलणार आपल्यालाही कुठेतरी त्याची संधी त्या ठिकाणी मिळणार आहे. अशा पद्धतीने जर पक्षाचं खरीच जर जीव लावून जर त्या ठिकाणी काम केलं तर आपल्याला येणाऱ्या भविष्य काळात ही संधी उलटावी घेतली आहे आणि या संधीसाठी आपल्याला सर्वांना त्या ठिकाणी कटिबद्ध राहून पक्षाचं काम आपल्याला कसं चांगल्या पद्धतीने करता येईल यासाठी आपल्याला सर्वांना प्रयत्नशील त्या ठिकाणी राहायचं. या ठिकाणी पत्रकार बंधू आहेत त्यांच्याही मनापासून या ठिकाणी धन्यवाद देईल. मला वाटतं आमचे जिल्हा अध्यक्ष सत्रांनी अण्णा आपल्यासोबत सेपरेट चर्चा करणार आहे. पक्षाच्या संघटनेबद्दल असेल किंवा पक्षाविषयी जे ध्येय भविष्यात घडणार आहे त्याविषयी आपल्याशी चर्चा करणार आहे. तुमचे मनापासून या ठिकाणी
आपल्याला तो कसा लवकरात लवकर पूर्ण आपलं गाव कसं होईल याच्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. आणि कुठली तुम्हाला कुठलीही अडचण आली तर आम्ही त्या ठिकाणी तालुका अध्यक्ष असतील, आम्ही असो. बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. AN न्यूज मराठी, दिंडोरी.